मन मंदिरा गजर भक्तीचा. भाकरी भाजताना उलथन घालून ती उलटायची कशी हे ज्या बाईला कळतं तिच्या हातावर डिझाईन निघत नाही. बघा ना, ज्या बायकांना ती सवय नसते ना ती सगळी डिझाईन निघालेली, इथे वाजलेली, इथे वाजलेली, इथे वाजलेली, इथे वाजलेलं. आणि जी आजी आहे ती बरोबर फटकन करते, असं असं करते, असं टाकते, कुठेही एक चट्टा नाही. काय तसं चट्टा न पडता भाजणं हे सुद्धा अनुभवी म्हातारी. आता काही काही आहेत त्यांना आयुष्यभर येत नाही हा भाग निराळा. काही काही आयुष्यभर जमतच नाही. आणि इथे कसा आहे म्हणून तो सुद्धा कौतुक आहे. तसं विषयातून विषयाची गोडी नाही, निज ज्ञानाचं दर्शन आहे. आणि निज ज्ञानाचं दर्शन म्हटल्यानंतर त्याच्यातून सुद्धा आनंद आहे. म्हणून भगवंतावर आक्षेप घेतला सगळ्यांनी, काही काही लोकांनी, की काय तो कृष्ण तुमचा बायकांच्या मागे, तो काय करावं त्याला. भागवतामध्ये उत्तर दिलं, मी गोपिकासी काम केला की त्यांचा निशेष काम हरिला, विचार न करत्या बोला कृष्ण व्यभिचारीला मूर्ख म्हणती. भागवतामध्ये काय सुंदर उत्तर दिलं. लक्षात ठेवा, वृत्ती ही गोपी आहे, गोपी ही गोपी नाही आहे. त्या वृत्तीशी समरस होणं नाही का, तिथून काम कामना इच्छा प्रगट होते. मग इच्छा कोणाच्या ठिकाणी नाही, ईश्वरी सत्तेच्या ठिकाणी सुद्धा प्रगट झाली. म्हणून लक्षात घ्या की इथे महाराज म्हणतायत कशाचा भोग आहे ते काय विलास आहे, कुठे परिचिन्नता नाही. पण एक विशिष्ट पातळी नाही, काय एकदम खालच्या दर्जाला येऊ नका. माझं बोलणं कळलं का? म्हणून अमृतानुभव हा कळस ग्रंथ आहे, एक लेवलने ऐकावं, त्याचा दुरुपयोग करू नये. कळलं का? हे बघा, चाकू भाजी कापण्याकरताच वापरावी, पोट फाडण्याकरता नाही. हे जर कळलं तर अमृतानुभव कळेल, नाही तर नको चुकीचा वापर करून उपयोगच नाही ना. आणि तसं काही आम्ही नीट लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा मूळ स्वरूपाच्या ठिकाणी विषय नाही, काही नाही, आहे ते निजज्ञानाचं दर्शन आहे. मग मूळ अज्ञान जर नाही तर ज्ञान तरी कुठून शिल्लक राहिलं, तेही संपलं. आता दृष्टांत देता, जो निरंजनी निदेला तो अणिक नाही देखिला, आपुलिया निमाला ठाऊआ तया. एक मनुष्य निर्जन वनामध्ये जाऊन झोपला. निर्जन वनामध्ये जाऊन झोपला. निरंजनी निदेला तो अणिक काही देखिला, आपुलिया निमाला आठवू तया. आणि त्याच्यातच तो मेला झोपेत. निजला आणि मेला. निजल्यावर त्यालाही काही कळलं नाही आणि मेला हेही त्याला कळलं नाही. काय कळलं? अज्ञानी कळलं नाही आणि शेवटी ज्ञानी कळलं नाही, दोन्हीच्याही पलीकडे गेलं. निजला म्हणजे जागाही कळलं नाही, गेला म्हणजे तेही कळलं नाही, दोन्हीच्याही पलीकडे. निरंजनी कसा काय दृष्टांत देतात, हे ज्ञानोबारायचं वैशिष्ट्य आहे. त्यास कोणी पाहिला नाही. कोणी पाहिलं का त्याला? कोणीच नाही. निर्जन असल्या कारणाने तो झोपला हेही कुणाला माहिती. म्हणून काही काही माणसं बेपत्ता होतात, मरतात तरी कळत नाही, कारण कुठे गेला हे माहितीच नाही. कुठे गेला हे माहिती नाही, झोपला हे माहिती नाही, झोपेत गेला त्यामुळे उठायचा प्रश्न शिल्लक. आपण म्हणतो ना, आता हा दृष्टांत कळेल तुम्हाला, कदाचित हा कळला नाही. काय सांगावं, काय रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. 11 वाजेपर्यंत आम्ही खाली उभे होतो, गप्पा मारत होतो, बोलत होतो. आलं का लक्षात? मग 12 वाजता त्याला, तर 11:30ला त्यांना लहर आली. मला म्हणले, आहे का रे तुझ्याकडे सिगरेट? मग त्यांनी मला दिली, मी दिली, ओढली आम्ही. ते वर गेले, म्हणजे आपल्या घरी गेले. आम्ही आमच्या घरी गेलो. मग पुढे काय झालं? अहो, रात्री झोपले आणि सकाळी उठलेच नाहीत. कळतोय का दृष्टांत? काय झालं? रात्री झोपले, झोपले उठले नाही हे त्याला कळलं, पण याला कळलं नाही झोपले ते उठले नाही. नाही का? हे बघा, उठले तर कळलं झोपलं होतं, हे
उठलेच नाही तर झोपलो होतो हेही तू कुठे आहे. तसं अज्ञानच नाही तर ज्ञान तरी कुठून शिल्लक आहे. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही संपलं. एक लक्षात घ्या, त्याच्याकरता मी जिवंत आहे जसं संपलं, लक्षण घेऊ नये का, त्याच्याकरता मी जिवंत आहे जसं संपलं, पुढचं आहे का, तसं मी मेलो हेही संपलं. जिवंत माणसाला कोणतरी मेलं हे दिसतं. तुम्हाला कधी कळणार आहे का आपण मेलो म्हणून? फार तर फार एवढं कळेल की आता मरायला आलोय. कुठपर्यंत कळेल? आता काय बाबा किती दिवसाचं राहिलो कोणाला माहीत काय. बरोबर आहे. हां, पण मेल्यावर कुणी सांगायला याल का? एकाने टिपला टाईम की 10 वाजून सकाळी रात्री 12 वाजता गेले 5 मिनिटांनी. काय तो 11 वाजता गेला होता, चटकन उठला, चुकीचा टाईम आहे म्हटलं, 11 टिपा. काय समजता काय? 1 तास अगोदर जाऊन तुम्ही माझा टाईम पुढे ढकलला. तो म्हणले उठून बसा, म्हणजे मेला नाही तुम्ही. ज्या अर्थी सांगताय त्या अर्थी मेला. हां, जो खरंच मेलाय त्याला मी जिवंत आहे जसं कळत नाही, तसं त्याला मेलं हेही कळत नाही. तसं मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान जसं नाही तसं तत्सापेक्ष ज्ञानसुद्धा तिथे. हां, आता कळलं नीट. याच्याकरता थोडंसं प्रवचन करतो मी, म्हणजे ते तुमच्या दृष्टांतातून सांगितलं मी तुम्हाला कळतं. सहज अचीवनी एकांतू, जेथे तो निद्रा करू तयाचा साक्षभूत असेना, अथवा आपण आठवे, तेही संपलं. ते बी आहे नाही पण वाचोनी, परी जीवे नाही नोहे, तैसे शुद्ध असणे आहे. हे बोलणे नसाहे आहे नाहीचे. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी आहेही नाही आणि नाहीही नाही. दिठी आपणिया मुरडे, ते दिठी पण मोडे, परी नाही नोहे हे पुढे जाण्याची ती. दृष्टी अंतर्मुख झाल्यानंतर आता तिला काय दिसणार आहे? कालचा बुवळाचा अमक्याचा दृष्टांत लक्षात घ्या, म्हणजे जास्ती काही वाढवत नाही. तिची दृष्टी मोडता म्हणजे दृष्टी अंतर्मुख झाली, म्हणजे तिला दिठीपणा नाहीसा होतो. परंतु ती नाही असे नाही, म्हणजे ती आंधळी आहे असेही नाही, आंधळी आहे असेही नाही, दिसतं आहे असंही नाही. चला झाका पाहू डोळे. डोळे झाकले. डोळे झाकल्यानंतर तुम्हाला बाबा महाराज दिसणार नाहीत. दिसणार का? नाही. बरं, आता पुढचं. दिसले नाही म्हणजे नाही का? काय? डोळे झाकला दिसत नाही सत्य आहे, बरोबर आहे ना? दिसत नाही हे जरी सत्य आहे तरी डोळे झाकून का होईना बाबा महाराज पुढे बसले हे दिसतंय. दिसत नाही हे एक झालं, पण डोळे झाकून सुद्धा दिसतंय हा दुसरा भाग झाला. आता लक्षात आलं ना काय येतंय? हां, झाका डोळे आणि ठरवा की याचं तोंड पाहायचं नाही. जितकं ठरवाल तितकंसं समोर येऊन बसेल. अहो डोळे झाकले ना. अहो म्हटलं डोळे झाकले तरी दिसल्याशिवाय राहत. हां, हे नीट लक्षात घ्या. म्हणून दिठी आपणिया मुरडे, ते दिठीपणे मोडे, परी नाही नोहे पुढे जाण्याचे. ते नाही कसं म्हणावं? दृष्टी मोडली म्हणून काय झालं? दिसतच आहे. हां, दृश्य जे दवा नाही ते दवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्य विन काही द्रष्टत्व असे. वा, चांगदेव 65 ती सुंदर होऊया. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्य विन काही द्रष्टत्व असे. दृश्य जे धवा नाही, समोर जर दृश्य जर नसेल तर दृष्टी काय पाहिल? दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन. आणि पण दृश्याशिवाय द्रष्टत्व आहे का? लक्षात ठेवा. हे बघा, जगत निर्माण केलं, जीव निर्माण केला म्हणून देव आहे, हे प्रश्न आला. जगतच नाही जीव नाही तर देव कुठून? कुठून देव?
नाही का? अहो देव आहे का नाही ही चर्चा केव्हा आहे? जीव आहे म्हणून, जगत आहे म्हणून. ते जर नसेल तर चर्चा संपली. हे पहिल्यांदा पक्क लक्षात घ्या तुम्ही. इथे काय म्हणतात? आहे म्हणून ही चर्चा आहे. तसं या ठिकाणी म्हणाले दृश्य जेदवा नाही. आता हे सगळे तुम्ही माझ्यासमोर बसलाय, मग मी कधी इकडे बघतो, 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 कधी मागे बघतो. इथे कोणीच नाही. आता कोणच्या खुर्चीकडे बघू? ते म्हणले काय बघताय? खुर्ची. आता खुर्च्याला काय बघायचंय? दृश्य जे दवा नाही. हां, दृष्टी काय दृष्टी बघणार आहे? पण उलटा असा आहे, शेवटी द्रष्टत्व सुद्धा दृश्य असेल तर. आणि म्हणून महाराज म्हणाले का काळार आहे काळवखा तो आपण आन आणि का न चोचवे दरी असे का. काय दृष्टांत देतात ज्ञानोबा, फार सुंदर. एकदा काय झालं, अगदी एकदम काळोख, इतका काळोख, इतका काळोख, इतका काळोख, इतका काळोख. हां, आणि त्या काळोखामध्ये गोरा नाही तर काळा. काळोखामध्ये कोण अडकला? काळा माणूस. एकदम काळा म्हणजे कोळशासारखा काळा, बरं का. का काळार आहे काळवखा तो आपण आन आणि का न चोजवे तरी असे का. आता त्या काळोखामध्ये गंमत सांगतो, नीट लक्षात घ्या, त्याला सुद्धा तो दिसत नव्हता. काय? आता हे बघा, तुम्ही कोणी नाही म्हणजे तुम्ही मला दिसला नाही म्हणजे मी मला दिसणार नाही का? दिसणारच की. पण त्या काळोखामध्ये तोही ठार काळा, म्हणजे ठार नाही, मराठीतलं भाषेचा प्रकार आहे. कसा वेडा आहे? ठार वेडा आहे. ठार वेडा आहे म्हणजे आपले मराठी भाषासुद्धा मोठे गमतीचे प्रयोग आहे. हां, काय कशी वापरले? ठार वेडा आहे म्हणजे ठार झाला का? नाही. ठार नाही, ठार म्हणजे अगदी इंग्रजी शब्द वापरू का? पिनॅकल, टॉपमोस्ट, शेवटची अवस्था. त्याला तो दिसला नाही. आता मला सांगा, त्याला तो दिसला नाही म्हणजे नाही का? गंमत सांगू का? त्याला तो तर दिसत नव्हता. आता विलास सांगतो, त्याला तो दिसत नव्हता. तितक्यात एक माशी आली, नाकावर बसली. त्यांनी चटकन असं केलं ना, असं केलं नाही. कळलं का? सत्ता मात्र ज्ञान. दृष्टांत कळलं का? सत्ता मात्र ज्ञान म्हणजे काय? काय सांगितलं? हां, दुसरं कोणाला तो माहिती नाही, त्यालाही तो दिसत नाही. हां, मग त्यालाही तो दिसत नाही. मग दिसत नाही तर माशी बसलेली कळली कशी? दिसली का न दिसली? म्हणजे त्याही अवस्थेमध्ये अज्ञान नाही, ज्ञान नाही, पण सत्ता मात्र ज्ञान. केस वाढवलेले होते, तितक्या ती बट इथे आली आणि डोळ्यात जाऊ लागली. अशी केली त्याने. काय करता की नाही? आमच्या पूर्वीच्या भाषेमध्ये बरं का, जी जुनी बायका पुरुष असतील ना त्यांना करायचं. केस बीस वाढवले म्हणजे म्हातारी माणसं म्हणजे एवढ्या झिंज्या कशाला वाढवल्यात? काय शब्द? झिंज्या. मग ती झिंजी अशी डोळ्याला असं केली. मी म्हटलं दिसत नाही ना, असं कसं केलं? असं कसं केलं? म्हणजे तिथे ज्ञान आहे का नाही? दिसू दे न दिसू दे, ज्ञान आहेच. मन मंदिरा गजर भक्तीचा.